आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। पालघरच्या वाडा तालुक्यातील नेरोली गावात एका बंद घरात आई, वडील आणि मुलगी यांचे मृतदेह सापडले आहेत। 15 दिवसांपूर्वी हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज असून या प्रकरणातील पुढील तपास पोलीस करत आहेत। पालघरच्या वाडा तालुक्यातील नेरोली गावात एका बंद घरात 3 मानवी सापळे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। आई, वडील आणि मुलगी या तिघांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। वाडा भिवंडी राज्य महामार्गालगतच्या या घरात सापळे आढळले आहेत आणि ही हत्या 15 दिवसांपूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मुकुंद राठोड, कांचन राठोड आणि त्यांची दिव्यांग मुलगी संगीता राठोड या कुटुंबातील सदस्य या घरात राहत होते। घरातून घाण वास येत असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिल्यावर कांचन आणि संगीता यांचे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह खोलीत आढळले, तर मुकुंद राठोड यांचा मृतदेह बाथरूम मध्ये आढळला। वाडा पोलीस तपास करत असून हा संपूर्ण प्रकार संशयास्पद मानला जात आहे। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।